नमस्कार मित्रांनो. तर आपल्या एका मित्राची कमेंट आली होती, की जे ओलाला जे अकाउंट आहे ते कसं जोडलं जातं किंवा वॉलेटचे पैसे जे आहेत वॉलेटचे ओलाचे तर ते कसे आपल्या अकाउंटला घ्यायचे. तर अकाउंट जोडलेलं नाही त्यांनी. तर त्यांच्यासाठी खास आहे मित्रांनो, व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. तर साईडला मी स्क्रीनवर दाखवतो पण तुम्हाला, की कसं घ्यायचंय ते. तर ठीक आहे, सुरू करूया व्हिडिओला. तर प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल सर्चमध्ये टाकायचे ओला ऑपरेटर म्हणून. ओला ऑपरेटर पहिले हे ओलामध्ये येत होतं, परंतु आता ओला ऑपरेटरमध्ये दाखवतंय, की पण लीगली आहे बरं का हे, असं काही नाही. ओलाचंच ॲप आहे ओला ऑपरेटर. म्हणजे त्याच्यावर आपल्याला किती बुकिंग मारल्यात, आपल्या अकाउंटमध्ये काय-काय जोडलेलं आहे, डॉक्युमेंट त्यात पण अपलोड करता येतात आपल्याला. तर ठीक आहे, ओला ऑपरेटर घेऊया आपण. मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. तर ओपन करून घेऊया आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल, की पहिलं रजिस्टर म्हणतंय आणि किंवा लॉग इन करा म्हणतंय. तर आपलं जे रजिस्टर आहे ते रजिस्टर करायची गरज नाही तुम्हाला, कारण की रजिस्टर ऑलरेडी असतं त्याच्यावरती. तर ओपन केल्यानंतर डायरेक्ट लॉग इन करायचं तुम्हाला. लॉग इन वरती गेलात तर मोबाईल नंबर टाकायचा, जो ओलाला तुमचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे तुम्हाला. तर ओलाला टाकल्यानंतर पाहू शकताय 6 डिजिट एक कोड येतो. तो कोड टाकायचा आहे तिथं. ऑटो फिल्ड. ठीक आहे. हे पहा लॉग इन झालं आता हे आपलं ओला ऑपरेटर डॅशबोर्ड. आता माझं डिटेल दाखवतं इथं बघा, ₹75 मायनस आहेत. सगळ्या गोष्टी आहेत नाही का इथं. सर्व गोष्टी दाखवतात. तर ही वरी ती 3 डॉट दिसत असेल, त्या 3 डॉटला टच. खाली बँकिंग नाव दिसत असेल तुम्हाला, बँकिंगमध्ये जायचंय. बँकिंगमध्ये गेल्यानंतर दिसत असेल तुम्हाला, की इथं अकाउंट मी माझं जोडलेलं आहे. जे माझं अकाउंट आहे तिथं, ज्याला जोडायचं त्याने एडिटमध्ये टच करायचं. एडिटमध्ये सर्व टाकायचंय तुम्हाला. डिटेलमध्ये बँक डिटेल, होल्डर नेम, ज्यांचं अकाउंट नाव आहे ते नाव टाकायचं आहे. खाली बँक अकाउंट नंबर आहे तो टाकायचा आहे. कन्फर्म बँक अकाउंट, डबल अकाउंट नंबर टाकायचा आहे म्हणजे चुकून आहे असा. आणि आयएफएससी कोड टाकायचा आहे. आणि अटॅच कॅन्सल चेक किंवा पासबुक, आपला पासबुकचा जो फोटो आहे तो इथं अपलोड करायचा आहे खाली. केल्यानंतर अपडेटला टच करायचं आणि अपडेट केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली चालू होऊन जाईल आणि तुम्हाला ते पैसे लगेच आपल्या अकाउंटवरती पण घेता येतील, लगेच ट्रान्सफर करून घेता येतील. तर असं तर अकाउंट नमस्कार जोडायचं आहे. तर मित्रांनो, जय शिवराय. तर माझ्याकडं एक चिठ्ठी आलेली आहे मित्रांनो. तर आपल्या रिक्षा जे आहेत, रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक जे आहेत परमिट धारक, तर त्यांच्यासाठी आहे. तर धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मेट्रो टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ, मुंबईचं आहे मित्रांनो. परंतु हे सगळीकडे महाराष्ट्रात, ऑल महाराष्ट्रात हे लागू होत आहे. तर मित्रांनो, तसंच प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड पुणे, म्हणजे स्वतः RTOने वाटलेल्या आहेत त्या चिठ्ठ्या. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर कल्याणकारी योजना आहे ॲटो चालक असतील किंवा टॅक्सी चालक असतील, जे परमिट धारक आहेत त्यांच्यासाठी. तर मी त्याच्यात थोडीशी माहिती देतो मित्रांनो. तर तुम्हाला मी एक वेबसाईट देतो खाली, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. तर त्या संकेतस्थळावर तुम्ही नोंदणी शुल्क तुमचं ₹500 असणार आहे मित्रांनो. आणि परत ₹300 सभासद शुल्क ₹300 आहे. तर एकूण ₹800 तुम्हाला भरणे बंधनकारक आहे. तर तुम्ही पाहू शकताय. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. जीवन विमा मिळणार आहे. अपंगत्व आलं तर त्याला विमा योजना भेटणार आहे. दुसरं म्हणजे आरोग्यविषयक लाभ आहेत. म्हणजे तुमचं कुठलं हॉस्पिटॅलिटी काय असेल तर त्याच्याविषयी पण तुम्हाला यातून मिळणार आहे. तर अजून कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना 50,000 पर्यंत. म्हणजे जर तुम्ही गाडी चालवत असताना जर दुखापत झाली, ॲक्सिडेंट झाला, तर 50,000 पर्यंत याचं अर्थसहाय्य असणार आहे. परत पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना पण आहे. पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना पण आहे मित्रांनो. तर तुमच्या घरात मुलं असतील, मुली असतील, त्यांच्यासाठी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती पण तुम्हाला मिळेल. तसंच कामगार कौशल्य वृद्धी योजना आहे. परत अजूनही महत्त्वाचं आहे, 65 वर्षावरील ॲटो रिक्षा आहेत, कॅबवाले आहेत, टॅक्सीवाले आहेत परवानाधारक. तर त्यांच्यासाठी सुद्धा निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान, म्हणजे निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर अनुदान मिळणार आहे तुम्हाला. तर परत अजून नवीन ॲटो रिक्षावाले जे आहेत, टॅक्सी खरेदी, तुमची गाडी जर नवीन घ्यायची असेल तुम्हाला, किंवा गृह खरेदी, म्हणजे तुम्हाला जर घरावर जर कर्ज काढायचं असेल त्याच्यावर त्याची सुद्धा तुम्हाला योजना दिलेली आहे त्यांनी, कल्याणकारी योजना आहे. तर अजून राज्यस्तरीय मंडळाने वेळोवेळी मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजना आहेत.
तर शासनाने निर्देश केलेल्या इतर कल्याणकारी योजना आहेत. अजून तुम्ही पाहिलं तर वरील लाक्षणिक योजना व्यतिरिक्त शासनाने घोषित केलेल्या अनुषंगिक योजना आहेत. तर भरपूर फायदे आहेत मित्रांनो. तर याची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी 500 रुपये शुल्क असणार आहे. तसंच परत सभासद शुल्क म्हणून 300 रुपये, असे एकूण 800 रुपये तुम्हाला भरावे लागतील. त्यावेळेस तुम्ही या कल्याणकारी योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. धन्यवाद.